हाय हॅलो नमस्कार. मी अंकिताची दुनिया या आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करते. आज दिवस दुसरा आणि आज आहे ऋषी पंचमी आणि उंदीर बेस. आजच्या दिवसाची सुरुवात बाप्पाला नटवून केली. तसं तर 5 दिवस वेगवेगळा लूक करत असते मी. पहिल्या दिवसाचा लूक ॲज सच काहीच वेगळा नसतो. जो पूजा करतो तोच ठेवते. दुसऱ्या दिवसापासून बाप्पाला नटवायला सुरुवात करते. आज आहे दुसरा दिवस, सो आज बाप्पाचा स्पेशल लुक करणार आहे. कंठी वस्त्रासोबत गुलाबाच्या पाकळ्यांचा हार सोबत फेटा. बाप्पाला नटवून झाल्यावर बाप्पा कसा सुंदर दिसतो बघा बरं. आपण तर रोजच नटत असतो, पण बाप्पाला नटवण्याचं सुख काही औरच. बाप्पाला नटवून झाल्यावर त्याची आरती केली. गौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. नमः प्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु शान्तरा पाठवी हेरम्बागभर्ता दुःखहर्ता वर्ता विघ्नाची सर्वे काशी. सेवती साधु संत उभ्या गोपिका नारी नारद तुंबरहो सामगायन करी आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवती साधु संत मनोवेदाला माझा घटगृह्य बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेवले. आरती झाल्यावर आजच्या खास प्रसादाची तयारी. आज आहे ऋषी पंचमी आणि उंदीर बीज. आजच्या दिवशी स्पेशल प्रसाद बनवला जातो.
ऋषी पंचमी निमित्त ऋषीची भाजी भाकरी आणि उंदीर बीज निमित्त खीर. ऋषी पंचमी निमित्त भाजी भाकरीच्या नैवेद्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यासाठी वापरण्यात येणारं सर्व साहित्य हे हँडमेड म्हणजेच बैलाचा किंवा कोणत्याही प्राण्याचा वापर न करता प्रोड्यूस केलेले असते. त्यासाठी लागते मिक्स भाजी जी फक्त त्याच दिवशी मिळते. यासाठी लागणारं मीठ मिरची चिंचसुद्धा वेगळं मिळतं. सर्व भाज्या धुवून अशा प्रकारे कापून घ्यायच्या. त्यातच मीठ चिंच मिरची सर्व टाकून कुकरमध्ये शिजवून घ्यायचं. आळूच आहे हे पण. म्हणजे भाजी लवकर शिजते. 2 शिट्ट्या झाल्यावर कुकर थंड करून घेऊन फोडणीची तयारी करूया. कुकरमधून काढून भाजी हाताने मिक्स करून घ्यायची आणि गरम तेलावर घालायची. टोपात तेल घेऊन ते गरम करून घ्यावे. त्या शिजलेली भाजी टाकायची. ही भाजी इतकी सोपी आहे, त्यात कोणत्याही प्रकारचं वाटण नाही आहे, तरीसुद्धा अतिशय टेस्टी बनते. आफ्टर ऑल प्रसादच आहे म्हणा, चांगलं तर होणारच. खीर बनवलीस? मग ठीक आहे. पुरी बनवली माझी. भाजी बनली, चण्याची खीर बनली. आजच ऋषी आहे ना आई? हो, ऋषी लगेचच असते. ऋषी आजच आहे काय, दुसऱ्या दिवशी ही लगेच. ऍक्च्युली ऋषीची भाजी बनते ना, हम्म. आणि उंदीर मामाच्या बीजेची फक्त खीर बनते. त्याच्यात काही वाटप बिटत नसतं, नुसतं डाळी पाणी. अच्छा. त्याच्यात काही नाही टाकायचं. लागेल तेवढं पाणी फक्त वाढवायचं. शिजायला आणि चांगली उकळी येईपर्यंत शिजवायचं. आता आपण भाकरीची तयारी करूया. भाकरीसाठी लागणारं पीठ पण वेगळं मिळतं, जे लाल रंगाचं असतं. सेम मोदकसाठी जसं आपण पीठ भागवतो तसंच सेम भागवून घ्यायचं.
कड काढून केलेली भाकरी मस्त नरम होते. थोडं थंड करून लागेल तेवढा पाण्याच्या मदतीने पीठ व्यवस्थित मळून घ्यावं. मग तव्याला तेल लावून भाकरी थापून किंवा लाटून त्यावर घाला. मी तर लाटून करते कारण लवकर होते आणि गॅसही वाचतो. बघा कशी भाकरी फुगली आहे मस्त. आता आपण नैवेद्य काढून घेऊया. आज भातावर वरण वगैरे काही नाही हा, फक्त अळू म्हणजे ऋषीची भाजी सोबत लाल चवलाची भाकरी आणि खीर.